झाकून जाते, कारण माझ्या वडिलाचं मान, माझ्या वडिलाची इज्जत गेली नाही पाहिजे। ही मुलगी असते, मुलगी असते। अरे मुलीला वाचवलं पाहिजे, मुलगी आहे तर सर्व आहे, नाहीतर काही नाही बाबा। ती आई पुढे याचना करायला लागली। हो, त्याच मुलीच्या पोटी येतील ना एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज, त्याच त्या मुलीच्या पोटी येतील ना एक दिवस धर्मवीर संभाजी महाराज, त्याच मुलीच्या पोटी एखादा भगवत भक्त जन्माला येईल ना बाबा। मुलगी वाचवली पाहिजे आणि मुलीची गरज आहे, म्हणून इथून पुढं ना धावरीकर बाबा कधीही विचार करा, इथून पुढं मुलगी मारूच नका, मरू देऊ नका, तिला मरू देऊ नका, मरू देऊ नका। ती मुलगी असते बरं का। अशा पद्धतीनं नारदजी म्हणायला लागले, देवा मला एक मुलगी, एक तुमची पत्नी द्या ना, मला स्वीकार करायचा आहे, मला लग्न करायची मुलगी मला कोणीच देत नाही देवा। कारण या कलियुगामध्ये सगळं त्या ठिकाणी वाईट झालेलं आहे कलियुग। या कलियुगामध्ये कोणीच कोणाला पोरगी द्यायला तयार नाही देवा, कारण हे वातावरणच बिघडले हो। मुलं नीट राहिले नाही, हो मुलं नीट राहिले नाही। मुलाला मुलगी बघायला आले ना महाराज मुलीच्या घरचे, तर मुलगा झुलत झुलत येतो बाबा। एकच विनंती आहे, या नारदाच्या गादीवरून, या व्यासजीच्या गादीवरून विनंती करतो, मुलगी तुमची जर असेल ना चांगल्या घरी द्या, चांगला मुलगा बघा बाबा। 100 एकर असणारा मुलगा बघा, पण तो निर्व्यसनी असला पाहिजे, तो माळकरी असला पाहिजे, तो चांगला असला पाहिजे बाबा। जर वाईटाच्या जर गळ्यामध्ये जर मुलगी टाकली ना दारू पिदाराच्या घरी, त्या मुली ज्या घरी नवरा दारू पितो त्या मुलीचा, तिला ती वेदना, ते त्या ठिकाणी एवढे त्रास देतो ना तो मुलगा बाबा, जेवू देत नाही हो तिला, जेवू देत नाही, दारू पिऊन झुलत झुलत येतो। काय करता हो, एवढी संपत्ती, एवढी प्रॉपर्टी, हो चांगला जर मुलगा असेल ना तर त्या ठिकाणी पैसा कमवता येतो, संपत्ती कमवता येते, पण कमवलेली संपत्ती जर वाईट मुलाच्या हातामध्ये जर मुलगी तुम्ही घालसाल, 100 एकरची जमीन 1 एकर केल्याशिवाय राहत नाही हो, ऐका। पण त्या ठिकाणी एकदम गरीब घरात जर तुम्ही मुलगी दिली ना बाबा, तो कधी 1 एकरची जमीन कधी 100 एकर करून दाखवेल, काही सांगता येत नाही। म्हणून चांगल्या घरी मुलगी दिली पाहिजे। मुलीचं लय विचित्र झाले, लय विचित्र झाले, लय विचित्र झाले बघ। या भगवान कृष्णाने नारदाला सांगितलं, नारदजी जा म्हणे, मी जिथं नाही तिथं तुमची ती लग्न करा म्हणे त्या मुलीसोबत, त्या पत्नीसोबत। नारदजी गेले बरं का। एका घरी कृष्ण कन्हैया आंघोळ करू लागले, एका घरी विजूदादा कृष्ण कन्हैया जेवण करू लागले, एका घरी कृष्ण कन्हैया आपल्या बायकोसोबत गप्पा मारू लागले। एका घरी गेला कृष्ण कन्हैया, त्या ठिकाणी आपल्या बायकोला सांगायचा, चला आपण फिरायला जाऊ, फिराय घेऊन जात होता। हे नारदजीनं पाहिलं, जिथं जावं तिथं कृष्ण दिसतोय, जिथं जावं तिथं कृष्ण दिसतोय। 16,108 घराला 108 घरामध्ये कृष्ण परमात्मा आहे। नारदजी म्हटले, बाबा देवा मला लग्नच करायचं नाही रे बाबा, जिथं गेलं तिथं तुम्ही त्या ठिकाणी दिसताय, जिथं गेलं त्या ठिकाणी तुम्ही दिसताय। नारदजी आले कृष्णाजवळ, हे कृष्ण कन्हैया आहेत बघा। आणि अशा पद्धतीनं कृष्णाचं सर्व सांगितलं। एक दिवस जगाचा मालक कृष्ण कन्हैया द्वारकेचा राजा झाला, आणि गोपाळ, त्या गोपाळापैकी एक गोपाळ होता, त्या गोपाळाचं नाव आहे सुदामजी। ऐका ना, एक दिवसाचा प्रसंग बाबा, रात्रीची वेळ, काही गोपाळ धो पाऊस पडत आहे, एका स्त्रीनं काही फुटाणे दिले होते, आणि जो कोणी फुटाणे खाईल, म्हणजे त्या कृष्णाला फुटाणे खाण्यासाठी दिले होते, त्याने जर ती यशोदेचा मुलगा, नंदभयाचा मुलगा, त्याने जर ते फुटाणे जर खाले तर त्याला दारिद्र्य, ते ऐकलं सुदामजीने, पाहिलं, आणि ती फुटाणे कृष्णाजवळ न जाता त्या सुदामाने फुटाणे घेतले। रात्रीची वेळ,
धोधो पाऊस पडत आहे, सगळे गोपाळ झाडावरती गेलेले आहेत आणि झाडावर गेल्याच्या नंतर सुदामजी कडकड फोडू फोडू फुटाणे खात आहेत, फुटाणे खात आहेत, फुटाणे खात आहेत. गोपाळाने विचारलं, कृष्णाने विचारलं, हे अरे कडकड काय कोण खातंय रे? त्यावेळेला सुदामजीनं सांगितलं, ऐका ना. सुदामजी म्हटले काही नाही काही नाही, हा थंडी वाजते थंडी म्हणून दात कडकड करतात. थंडीच्या वेळेला बघा ना दात एकोणेकाला लागतात का नाही? हां मला नाही करता येणार धावरी कृपा. आता थंडीच वाजत नाही ना आपल्याला, आता असे सनसन एकूण एकावर वाजतात बरं. ते फुटाने खाऊन टाकले सुदामजीनं. बाबा त्या सुदामजीला दारिद्र्य भोगावं लागलं आणि कृष्ण कन्हैया जगाचा मालक द्वारकेचा राजा झाला. बाबा मित्र मित्रासाठी किती काही करतो हे शिकवतं सुदाम चरित्र, हे शिकवतं कृष्ण चरित्र. मित्रासाठी मित्राने त्या ठिकाणी दारिद्र्य भोगलं मित्रासाठी. एखाद्या मित्राला जर म्हणलं ना, हिजू दादा हो ही संपत्ती ही प्रॉपर्टी तुमच्या मित्राला देत आहे, त्यावेळेला हा मित्र म्हणतो त्याला देऊ नको मला दे. आता हे मित्रत्व काय झालेलं आहे हिजू दादा? स्वार्थी मित्रत्व झालेलं आहे. स्वार्थी मित्र कसा असला पाहिजे हिजू दादा? कसा असला पाहिजे? दुःख अडवायला वा वा उंबऱ्या सारखा वा. दुःख अडवायला क्या बात आहे. उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये जय हो. गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. हो छान दाजी, छान छान. परमानंदाजीनं फार गोड प्रमाण म्हणलं बरं का. परमानंदाजीनं फार गोड प्रमाण म्हणलं. त्याचं नावही प्रमाण नंद महाराज आणि प्रमाणही म्हणलं त्यांनी परमानंद महाराज. छान छान. काय दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. हा लक्षात येते. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. त्या सुदामाने मित्राला द्वारकेचा राजा केलं आणि स्वतः दारिद्र्य भोगलं. सुदामजीला वाटलं नसेल का मलाही द्वारकेचं झालं पाहिजे राजा, मलाही संपत्तीवाला झालं पाहिजे? वाटलं नाही का? वाटलं नाही? वाटलं नव्हतं का? वाटलंच होतं हो. अहो एखादा मित्र आता असा झालाय, मित्र स्वार्थी मित्र झालाय, स्वार्थी मित्र बरं का परमेश्वर दादा. हा काय मित्र स्वार्थी आहे तो. हो त्या डोहामध्ये लोटून देतात आणि स्वतः बाजूला होतात. बघा मित्राने मित्रासाठी धावत पळत आलं पाहिजे. हे मित्र आहेत, हे जीवनातील मित्र आहेत. हो फोन केल्याबरोबर धावत येतात. हे विजू दादा, हे अंकुश दादा, परमानंद दाजी, वैभव दादा, परमेश्वर दादा, हे मित्र असे मित्र पाहिजे हो. शब्दाला मान देणारे मित्र कथा करतोय ना, चला त्या कथेला उठावदार रंग आणायचं काम आपलं आहे. हे मित्र आहेत. किती मित्र येऊन गेले पाहिले ना तुम्ही. फार मोठे महाराष्ट्रातील कलाकार मोठाले आहेत ते दिग्गज. एवढाले मित्र येऊन जातील गेले आपल्या फडावर या ठिकाणी.
हो, सुदामजीनं दारिद्र्य भोगलं बाबा, दारिद्र्य. एक दिवशीचा प्रसंग, सुदामजीच्या घरी खायला अन्न नाही हो, सतत एकादशीच. बघा ना, कृष्ण कन्हैया द्वारकेचा राजा झालाय बाबा, द्वारकेचा राजा कृष्ण कन्हैया झालाय. आणि सुदामजीला जेवायला तर नव्हतं काही खायला. 4 घरचे मधुकरी आणायची आणि आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला खाऊ घालायची. किती वाईट दिवस हो, किती वाईट परिस्थिती होती हो कृष्णाची, आपलं सुदामजीची. ऐका ना, एवढं दारिद्र्य भोगलं बाबा. एक दिवशीचा प्रसंग, फाटकं त्या ठिकाणी धोतर आहे, अंगावरती घालायला कपडा नाहीये, हे गोपर नाही, फाटकं धोतर आहे. सुशीला म्हणते, ऐका ना हो मालक, ऐका ना हो, ऐका ना, तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणे, त्याला भेटा एका दिवशी जाणव. सुशील ऐके सुशीला, अगं तो मित्र आहे, तो द्वारकेचा राजा आहे, पण त्याच्यासाठी भेटाय कशाला जाऊ? तो फार मोठा आहे, तो राजा आहे, राजाला भेटाय कशाला जाऊ सांग ना. हा भक्त होता बरं का सुदामजी. असं 1 2 3 वेळा झालं मायबाप. त्या सुशीलेनं हट्टच केला, नाही 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 मालक धनी, ऐका ना, तुम्ही जा, माझी इच्छा आहे, एकदा जा हो, एकदा जा, माझी इच्छा आहे. सुशीलेची आज्ञा मान्य केली आणि सुदामजी म्हटले, अगं सुशीला, त्या एवढ्या मोठ्या राजाला, एवढ्या मोठ्या मित्राला, एवढ्या मोठ्या देवाला भेटायला जायचे, काय घेऊन जाऊ ग भेट? ऐका ना धनी, आपल्या घरामध्ये काही कथा करा असं सांगतात. डेऱ्यामध्ये पाहिलेले काही 4-2 पोहे दिसले, पोह्याचे इच्छित, ते पोह्याचे इच्छित घेतले आणि काही सांगतात शेजारच्या 4 घरून पोहे आणले आणि ते बांधले आपल्या उपरण्यामध्ये आणि कृष्ण कन्हैयाला भेटायला निघाली सुदामजी. हातामध्ये काठी घेतलेली आहे, अंगावरती उपरणं आहे, फाटकं उपरणं, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पायामध्ये चप्पल नाही बाबा, फाटकं धोतर आहे नेसलेलं, घातलेलं. त्या ठिकाणी सुदामजी निघालेले आहेत, जात आहेत सुदामजी जात आहेत. कसे जातात बघा, देवाचं भजन करत करत निघालेले आहे सुदामजी. हरे कृष्ण हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, सुंदर से मिलने सुधा, चले श्याम सुंदर से मिलने सुधा, जाते जाते मुख में हरे कृष्ण नाम, जाते जाते मुख में हरे कृष्ण नाम, चले श्याम सुंदर से मिलने सुधा, चले श्याम सुंदर से मिलने सुधा.
रामा हरे रामा राम राम हरे हरे अशा पद्धतीनं कृष्णाला भेटण्यासाठी सुदामजी निघालेले आहेत. हरे रामा हरे रामा